आता बोलूयात पुढच्या बातमीकडे। नाशिकमधल्या कांदा गहू उत्पादकांसमोर पावसाचं संकट उभं ठाकले। जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली। बागलाण तालुक्यातल्या मुल्हेर परिसरात पाऊस झाला। पावसाच्या सरी कोसळल्यामुळे शेतकरी आता धास्तावल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकले। बागलाण तालुक्यातल्या मुल्हेर परिसरात पाऊस झाला। पावसाच्या सरी कोसळल्यानं आता शेतकरी धास्तावल्याचं पाहायला मिळतंय। पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। कांदा आणि गहू उत्पादकांसमोर पावसाचं हे नवं संकट उभं ठाकलंय, कारण अवकाळी पावसाची जिल्ह्यामध्ये जोरदार हजेरी पाहायला मिळाली। त्यामुळे शेतकरी सुद्धा धास्तावल्याचं चित्र सध्या दिसतंय। नाशिकच्या बागलाण तालुक्यातल्या मुल्हेर परिसरात अचानकपणे अवकाळी पाऊस झाला। त्यामुळे आता कांदा आणि गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर एक मोठं संकट उभं ठाकलंय। शेतकरी सध्या धास्तावल्याचं पाहायला मिळतंय। बागलाण तालुक्यातल्या मुल्हेर परिसरात अवकाळी पाऊस झाला। पावसाच्या सरी कोसळल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी सध्या वाढण्याची शक्यता आहे। कांदा आणि गहू उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय, कारण अवकाळी पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली। पावसाच्या सरी कोसळल्यामुळे शेतकऱ्यांवर एक नवं संकट उभं ठाकलं। नाशिकमधल्या कांदा गहू उत्पादकांसमोर सध्या पावसाचं संकट पाहायला मिळतंय। बागलाण तालुक्यातल्या मुल्हेर परिसरात पाऊस झाला। या अवकाळी पावसामुळे शेतकरी सध्या धास्तावल्याचं पाहायला मिळतंय। अचानकपणे नाशिकच्या मुल्हेर परिसरामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकरी धास्तावलाय, कारण कांदा आणि गव्हाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। या पावसाचं एक नवं संकट उभं राहिल्यामुळे शेतकरी अडचणीत आल्याचं दिसतंय। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष खटाळ यांच्याकडून। संतोष, अचानकपणे काल अवकाळी पाऊस झाला, सध्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, काय नुकसान होऊ शकतं? काल अवकाळी जो पाऊस झाला त्याच्यामुळे कांदा गहू पिकाचे जे काढणी झालेलं आहे त्याचं बहुतेक प्रमाणावर नुकसान झालेलं असून सध्या जो लाल कांदा आहे तो पूर्णपणे खराब होण्याच्या मार्गावर आहे। आणि जो काढलेला काढून ठेवलेला कांदा होता, जो काल पाऊस झाल्यामुळे त्यामध्ये सुद्धा पावसामुळे हा कांदा खराब होण्याची शक्यता आहे आणि भावामध्ये देखील त्याला कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। संतोष, खरं तर अशा पद्धतीने अवकाळी पाऊस झाला त्यामुळे संकटाची खरं तर नुकसान होण्याची भीती सुद्धा वर्तवली जाते। त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना काही आवाहन केलंय का? असं तर काय आव्हान वगैरे काही केलेलं नाही, पण अचानक आलेल्या पावसामुळे ही शेतकऱ्यांची देखील तारंबळ झाली होती, त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झालेला आहे। नक्की संतोष, धन्यवाद या माहितीसाठी। तर पावसाच्या सरी कोसळल्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या शेतकरी आता धास्तावल्याचं पाहायला मिळते। कांदा आणि गहू उत्पादकांसमोर पावसाचं मोठं संकट आता उभं ठाकलंय।